हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला तन मन धन सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे। त्यांचा आम्ही पुन्हा एकदा शाब्दिक शब्द सुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत करतोय। सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे ती न्यू तुफान पिंपळाच्या संघाची। दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा। लेट्स गो गेम ऑन। पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळलेला आहे इनफिल्डच्या वरून टिपिकल पॉवर प्लेचा फटका। गुड शॉट, मिळतील 4 धावा। बघायला मिळाला किशोर याच्या बॅट मधून चौकारनीशी खातं खोललेलं आहे। निश्चितच जोरदार अपील केला होता पण पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही। निर्धाव चेंडूची समाप्ती। धावसंख्या धावफलकावर पाहतोय 4। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळतोय धनाजी थळे। चेंडू मात्र निश्चितच चांगला फटका बघायला मिळतोय। चेंडू चाललाय तो सीमारेषेकडे। गुड फिल्डिंग शाम होतं तिथे आणि निश्चितच आपल्या संघासाठी त्याने 1 धाव वाचवलेली आहे। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते स्कोर कार्डवर 6 धावा। तर जयवंत सर खऱ्या अर्थाने स्पर्धेला 4 चांद ज्यांनी लावले। खरं तर हा सगळा डोलारा आपण पाहतोय नाईटचा चित्त थरारक अनुभव आणि खऱ्या अर्थानं हा इतका सुसज्ज आणि भव्य दिव्य मंडप ज्याच्या मध्ये बसून आपण या मॅचचा आनंद लुटतोय। या सगळ्याची जी परवरिश ज्यांच्या माध्यमातून आपण सजवली ते या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट किरणजी डी चन्ने साहेब, त्यांचा आदरणीय घनश्यामदादा भोईर माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचा देखील सहर्ष स्वागत। चेंडू मात्र बघूया मिस टाइम फटका, सॉफ्ट डिसमिसल। पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट। खेळी संपुष्टात आलेली आहे किशोर याची। जी सरपंच या गावचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय घनश्यामदादा भोईर या ठिकाणी उपस्थित होतात। त्यांचा सहर्ष मनाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष स्वागत। या घनश्यामदादा आपलं हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचावर। आपण येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे। एक सूचना प्रेक्षकांकरता, बाहेर शेकोटी कोणी पेटवू नका प्लीज, कारण धूर नकोय आपल्याला। मैदानाच्या आत आपण फ्लड लाईट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळतोय, त्यामुळे ही विनंती आहे एक कृपा करून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय 6। 1 मिनिट सामना थांबवायचा आहे। सामना आपण थांबवायचा आहे आणि इथे खऱ्या अर्थानं कार्यसम्राट दानशूर राजा, गावासाठी सतत झटणारा, गोरगरिबांचा कैवारी, दिलदार व्यक्तिमत्व, तदनंतर ग्रामपंचायत कमिटी शेलार आणि सरपंच साहेब यांच्या माध्यमातून यावेळेस कुस्त्यांचे जंगी फड आपण शेलार गावात पाहिलेत। या शेलार गावाचं नाव मात्र महाराष्ट्राच्या पटलापासून भारतापर्यंत पोहोचवलं। तदनंतर डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचा मोठा उत्साह सोहळा इथे आपण पाहिला। शिवजयंतीचा सोहळा देखील आपण पाहिला। हनुमान जन्मोत्सव तो देखील दिमाखात ज्यांनी साजर केलाय तेच आपले कार्यसम्राट, कार्यतत्पर सन्माननीय सरपंच महोदय ॲडव्होकेट किरणजी चन्ने साहेबांचा शाही सन्मान करण्याची आपण एवन जोडी अर्थातच दिनेशदादा वारगडे
प्रोप्रायटर मान्यता वॉटर सप्लाय आणि सन्माननीय दिनेश केशव भोईर माजी उपसरपंच आणि सगळी पॉवर 40+ शेलारचे सगळे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. ॲडव्होकेट सन्माननीय किरण डी चन्ने साहेब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. तर एक छत्रपती शिवरायांची फार मोठी एक प्रतिमा इथे सदिच्छा भेट म्हणून अर्पण केली जाते. सन्माननीय शाही सन्मान या मंचावरून क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलार पॉवर शेलार या संघाच्या माध्यमातून टीमचे कॅप्टन मनमोहन दादा खरं तर कोणतंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रापर्यंत आमचा दानशूर राजा पोहोचतोय आणि ॲडव्होकेट किरण डी चन्ने साहेब खऱ्या अर्थानं त्यांचा विशेष शाही सन्मान या मंचावरून इथे संपन्न केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात इथे आपण आपला माणूस आपला सरपंच महाराज की धन्यवाद. सामना करेल फलंदाज घनश्याम. चेंडूला हुक केलेला चांगला फटका स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. पाहू शकता तुम्ही रिप्ले मध्ये अतिशय चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता. परफेक्ट टायमिंग वेट केला आणि रूम बनून फटका खेळला होता. धनाजी तळकर आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर डबल डिजिट 10 रन 10 धावा धावपलकर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी भेदक गोलंदाजी बघायला मिळाली. सुदर्शन भोईर साहेबांचा आगमन झालेलं आहे. शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलार संघाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं रेवंत सर आपण पाहतोय की ॲडव्होकेट किरण डी चन्ने साहेबांचा विशेष सन्मान या क्रीडा मंचावरून संपन्न झाला. या गावच्या ऐतिहासिक परंपरेला पुन्हा एकदा सर्वांना सोबत घेऊन किरण डी चन्ने साहेबांनी ज्या समाजसेवेचा वसा उचललाय, मग आपला हनुमान जन्मोत्सव सोहळा असू द्यात, या गावाला एक वेगळा वसा आहे. त्यानंतर कुस्त्यांच्या जंगी फड यावेळेस महाराष्ट्राच्या परिपटलानं देखील नोंद घेतली. कारण महाराष्ट्र केसरी त्यांनी देखील कमेंट केली त्या कुस्ती स्पर्धेवर. आणि चांदीची गदा आपण सर्वप्रथम पाहिली याच कुस्त्या स्पर्धांच्या माध्यमातून. अर्थातच किरण डी चन्ने साहेबांची ही संकल्पना. त्यानंतर आदरणीय धनाजी इताडकर तर त्यांचा विशेष सन्मान या क्रीडा मंचावरून केला जातोय. आदरणीय सुदर्शन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते सुदर्शन भोईर यांचा शाही सन्मान या मंचावरून इथे केला जातोय. सोळा धावा धावपलकर. दुसरे षटक हाताळतोय गोलंदाज भानुदास. आदरणीय सुदर्शन दादा भोईर यांचा इथे विशेष सन्मान संपन्न होतोय. आपण विनंती करूयात आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आपण सुदर्शन दादा भोईर यांना सन्मानित करायचं आहे. मनमोहन दादा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. सुदर्शन दादा भोईर यांचा सन्मान या मंचावरून इथे केला जातोय. फटका बघायला मिळते. अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, नाही थांबणार. गुड शॉट, फंटास्टिक शॉट, 4 रन्स. पाहूया रिप्ले मध्ये काय फटका केला होता. स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळते आणि चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. सुंदर प्रक्षेपण बघायला मिळते.
आपण पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 22. 11च्या सरासरीने धावा जोडल्यात हे पाहू शकता. टेलिव्हिजन सेटवर कार्य सम्राट दानशूर व्यक्तिमत्व ॲडव्होकेट किरण डी चन्ने साहेबांना, जे विद्यमान सरपंच आहेत शेलार गावचे, कार्यतत्पर कार्यशील सरपंच पाहू शकता. टेलिव्हिजन सेटवर त्यांना या स्पर्धेसाठी त्याने तन मन धन सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 22. अजूनही 2 षटक बाकी आहेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये बघूया किती धावांपर्यंत मजल मारतोय. न्यू तुफान पिंपळाचा संघ एक बलाढ्य संघ गणला जातोय नवीन 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये. पण गावदेवी वेले संघाने देखील चालू अंगामध्ये पदार्पण केलेलं आहे. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. रिक्षा आपण घेऊन यायचे, लवकरात लवकर यायचं आपण. धन्यवाद जयवंत पाटील सर. तर मित्र, या ठिकाणी राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेचा लॉट लाईव्ह व्यासपीठावर पाडला जात आहे. माझ्या जोडीला नक्कीच जोगेन पाटील, परशु पाटील, त्याचप्रमाणे इतर आमचे सहकारी आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा लॉट 24 संघामध्ये लॉट पाडला जात आहे. यस, प्रथम आपण पूल ए ग्रुप एचा या ठिकाणी लॉट पाडत आहोत. 3 ग्रुप असतील, ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. सरपंच साहेबांना मी विनंती करेन, प्रथम आपण लकी ड्रॉ म्हणजे लॉट या ठिकाणी काढायचं आहे ग्रुप ए साठी. ग्रुप ए मध्ये पहिला संघ आणि दुसरा संघ, दोन्ही संघाची नावं सांगायची आहेत. ग्रुप ए स्वराज्य कशेळी, गावदेवी दिवे. थँक्यू. ग्रुप ए मधील तिसरा आणि चौथा संघ या ठिकाणी जाहीर होत आहे. ग्रुप ए मधील तिसरा आणि चौथा संघ. जोगे ना पण बाजू हा जरा समोर दाखवायचे आहेत चिठ्ठ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्स आपण सुरू ठेवायचं आहे. थँक्यू ज्ञानेश्वर चिकने. हा चेंडू मात्र जातोय, हवाई फायर केला होता. रिप्ले मध्ये पाहूया आपण काय फटका केला होता. लाजवाब शॉट. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता 6 धावांसाठी. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर. 29 चांगला आकार येतोय कारण तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. जयवंत पाटील सर, ग्रुप ए मध्ये तिसरा आणि चौथा संघ आहे. चौथा हिरवा मानकोली आणि सचिन स्पॉट पूर्ण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. श्याम षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज घनश्याम. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर पूर्णपणे चकित केलेल्या फलंदाजाला. आजकाल वाईड यॉर्कर चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये खूप प्रचलित झालेला आहे. आणि बघा, फलंदाजाने षटका ठोकला होता या अगोदरच्या चेंडूवर, त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज श्याम. चेंडूला हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि चेंडू मात्र जातोय 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. थँक्यू जयवंत पाटील सर. तर ग्रुप ए मध्ये 5वा आणि 6वा संघ आहे न्यू तुफान पिंपलास विरुद्ध गावदेवी स्पोर्ट वेळे. प्रवीण पाटील साहेब विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. काय फलंदाजी बघायला मिळते. जुन्या चेंडूची फेक करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. जुन्या चेंडूची फेक करायची आहे.
ग्रुप ए मधील सातवा आणि आठवा संघ आहे गावदेवी चौट्या डुंगे आणि जय कालिका माता कालवार. यानंतर जो सामना होईल तो नंदकिशोर खारबाव बी आणि गावदेव चौठ्या डुंगे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या डावातील 4 षटके जमल्यानंतर दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. नंदकिशोर खारबाव बी आणि गावदेव चौठ्या डुंगे. ग्रुप बी मध्ये आता पुढील लॉट होणार आहे आणि ग्रुप बी मधील पहिला आणि दुसरा संघ आहे जय गावदेवी काटई आणि श्री कान्हाई पाये. जय गावदेवी काटई श्री कान्हाई पाये. ग्रुप बी मध्ये तिसरा आणि चौथा संघ असेल आई गावदेवी येवई छत्रपती शिवाजी वडूनगर. थँक्यू. फलंदाजी ते लेग बिफोर विकेट बाद होते. खेळी संपुष्टात आली ती रतिलालीची. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 33 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. न्यू तुफान पिंपळाच्या संघाचा आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना घनश्याम. रतिलाल आणि घनश्याम याला बघितल्यानंतर दोघांची उंची बॉडी सेम आहे. आम्ही देखील इथे कन्फ्यूज झालो होतो. असं वाटलं होतं की घनश्याम मैदानाच्या आतमध्ये आहे पण रतिलाला बाद झालेला आहे. चांगला खेळ केला होता रतिलाल याने. आपल्या संघासाठी मौलिक धावा जोडल्या, मोलाचं योगदान दिलेलं आहे. सव्वीस धावांचं योगदान दिलं होतं. तुफानी इनिंग बघायला मिळाली त्याच्याकडून. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. झेल सुटलेलं आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर संधी चालून आली होती. चेंडू मात्र जमिनीला दान झाला. कॅच ड्रॉप केलेले आहे. अशा प्रकारे धावसंख्या वाढते धावपलकावर. ग्रुप बी मधील पाचवा आणि सहावा संघ आहे जय बजरंग कारिवली वर्सेस न्यू एकविरा पिंपळनेर. बघा सर्व खेळाडूंना एक सूचना आहे. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सुरुची भोजन आपण करून घ्यायचं आहे. चांगला उपक्रम पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलार संघाच्या माध्यमातून सर्व संघातील खेळाडूंना रुचकर आणि स्वादिष्ट जेवण. ग्रुप बी मधील सातवा आणि आठवा संघ आहे पॉवर शेलार वर्सेस चौथा हिरवा मानकोली ए. व्यासपीठावर उपस्थित शिवा पाटील साहेब आणि त्यांचा एक मेगा सत्कार होणार आहे. निश्चितच आपण पाहतोय दिनेश वारगडे साहेब प्रोप्रायटर मान्यता वॉटर सप्लायर्स आणि श्री दिनेश केशव भोईर माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार यांच्याकडून त्यांना एक आकर्षक भेट वस्तू दिली जाईल. या स्पर्धेची एक अविस्मरणीय भेट म्हणून त्यांना एक आकर्षक उद्योगपती शिवा पाटील साहेबांना सन्मानित केलं जात आहे आकर्षक बॅग देऊन. ग्रुप सी मधील पहिला आणि दुसरा संघ आहे गावदेवी स्पोर्ट पूर्णा जय दुर्गा सुरे बी. बघा फक्त खेळाडूंसाठीच जेवण आहे याची नोंद घ्यायची आहे. चेंडूला फक्त हलक्या त्याने खेळलेले आहे. स्लॅश केला होता तिथे. एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव सिंगल संतोष. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा नव्हता ना तिथे. फलंदाज धावचीत बाद.
खेळी संपुष्टात आलेली आहे फलंदाजाची. ग्रुप सी मधील चौथा आणि तिसरा आणि चौथा संघ आहे वीर तानाजी दापोडे विरुद्ध बंद्रा मारुती काल्हेर. नुकतंच शुभ आगमन झालेले आहे उदयदादा पाटील. आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलार संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मनमोहन दादा भोईर जे कॅप्टन आहेत पॉवर 40+ शेलार या संघाचे, मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नुकतेच ज्यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे उदयदादा पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ग्रुप सी मधील पाचवा आणि सहावा संघ आहे मीर स्पोर्ट भरोडी आणि जय कालिका माता खारबाव. हे पाहू शकता तुम्ही उदयदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जात आहे. कॅप्टन पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलार मनमोहन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. आणि ग्रुप सी मधील सातवा आणि आठवा संघ आहे जयदुर्गा सुरे ए वर्सेस मरवाई दिवे. थँक्यू सो मच. फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. लेटकटचा फटका केला होता क्रिकेट मधला नाजूक फटका. पंचांचा इशारा दे चौकार. गुड शॉट. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते स्कोरबोर्डवर. 48 एक चांगली धावगती धावफलकावर बघायला मिळते. शेवट टीम षटक हाताळते गोलंदाज शिवा. चेंडूला पंच केलेला आहे. चेंडू मात्र अतिशय चांगला फटका बघायला मिळते. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार आणि सलगच्या 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकणारा फलंदाज पाहतो आपण घनश्याम भोईर याला ट्रॅकिंग बॅटिंग करताना. धन्यवाद जयवंत पाटील सर. तर या ठिकाणी राष्ट्रवादी चषकाचा लॉट 40+ नवीन 40+ संघटनेचा लॉट पडलेला आहे. लॉट मी या पुढे वाचून दाखवतोय. ग्रुप ए मध्ये संघ असतील स्वराज्य कशेली वर्सेस गावदेवी केवणी दिवे, चौटायुरा मानकोली बी वर्सेस सचिन स्पोर्ट पूर्णा, न्यू तुफान पिंपलास वर्सेस गावदेवी स्पोर्ट वेळे, गावदेव चौटा डुंगे वर्सेस जय कालिका माता कालवार. ग्रुप बी मध्ये जय गावदेवी काटई वर्सेस श्री कानाई पाये, आई गावदेवी येवई वर्सेस छत्रपती शिवाजी वडूनवगर, जय बजरंग कारिवली वर्सेस न्यू एकपुरा पिंपळनेर, पॉवर शेलार वर्सेस चौठा हिरवा मानकोली ए. आणि ग्रुप सी मध्ये गावदेवी स्पोर्ट पूर्णा वर्सेस जय दुर्गा सुरई बी, वीर तानाजी दापोडे वर्सेस बंद्रा मारुती काल्हेर, मीर स्पोर्ट भरोडी वर्सेस जय कालिका माता खारबाव आणि जय दुर्गा सुरई वर्सेस मरु आई दिवे. या 24 संघांनी भाग घेतलेला आहे. सर्व संघांना राष्ट्रवादी चषक 2022 साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. ज्ञानेश्वर चिकणे तर 53 धावा धावफलकावर जोडलेले आहेत. न्यू तुफान पिंपळाच्या संघाने 54 धावाचं टार्गेट दिलेलं आहे. मोठं लक्ष ठेवलेलं आहे. तर नाणेफेक करण्यासाठी आपण ताबडतोब यायचं आहे. नंदकिशोर कारभाव बी आणि गावदेव चौठ्या डुंगे. आपण दोन्ही कॅप्टन ताबडतोब यायचे आणि संपर्क साधायचा आहे. चला लवकरात लवकर वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेव चौठ्या डुंगे आणि नंदकिशोर खारबाव बी. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. सर्वप्रथम प्रवीणदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. मी कॅप्टन 40+ पॉवर शेलार संघाचे मनमोहन दादा भोईर आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रवीण पाटील एक लेजंड क्रिकेटर पाहतो आपण डुंगे गावचे आणि त्यांचा व्यासपीठावर शुभ सन्मान केला जात आहे.
शैलेश भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जोगेंद्र भगत यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. जोगेंद्र भगत एक नामांकित 40+ चे क्रिकेटर आहेत. त्यांनी त्यांचा व्यासपीठावर शुभ सन्मान केला जात आहे. मनमोहन दादा भोईर जे कॅप्टन आहेत पॉवर 40+ शेलार संघाचे आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. तर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गावदेव चौथ्या डुंगे आणि नंदकिशोर खारबाव बी. आणि ही टॉस जोगेन पाटील आणि परशु पाटील या दोन मान्यवरांना मी विनंती करतो ही टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जोगेन निश्चितच. पाटील परशु पाटील. जय बजरंग कारिवली संघाचे दोन्ही खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू आहेत. जोगेंद्र पाटील आणि परशु पाटील टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नंदकिशोर खारबाव बी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचे. नितीन चौधरी आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत टॉस बॉक्स मध्ये. ज्यांच्या नावाने टॉस बॉक्स उभारण्यात आलेले आहे असे दिनेश वारगडे आणि दिनेश भोईर यांच्या नावाने टॉस बॉक्स. छापाचा कॉल आहे. छापा झालेला आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते एक आकर्षक भेटवस्तू दिली जाईल. उदय पाटील आणि दिनेश वारघडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक भेटवस्तू आहे. पॉवर शेलार स्पॉन्सर दिनेश वारघडे साहेब आणि दिनेश भोईर साहेबांच्या वतीने भेटवस्तू आहे. पाहू शकता तुम्ही नितीन चौधरी ती बॅग स्वीकारताना टॉस त्याने जिंकलेले आणि भेटवस्तू दिली जात आहे. आकर्षक बॅग ब्रँडेड कंपनीची दिली जात आहे. मान्यवरांना विनंती पण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. नितीन चौधरी टॉस जिंकलेले काय निर्णय? आम्ही बॅटिंग करणं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय उद्देश आहे? रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळामध्ये बॅटिंग केली तर बॅटिंगमध्ये बॉल एकदम दमट होतो रात्रीला. त्याच्यामुळे जास्त स्कोर होईल ते बघणार आम्ही. काय सांगशील या स्पर्धेविषयी? अपनी झलक सबसे अलग आणि काय जबरदस्त आयोजन बघायला मिळते. रजनी क्रिकेटचा एक महासंग्राम बघायला मिळते जो आयोजित केलेला आहे पॉवर 40+ शेलार या संघाने. काय सांगशील थोडक्यात या स्पर्धेविषयी? सांगायला कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांचं. का आयोजन नियोजन बघितलं तर फार उत्तम आहे. त्याच्याबद्दल काही शंकाच घ्यायची गरज नाही आणि त्यांचं मी चांगलं स्वागत करू. ऑल दी बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. गावदेव चौथ्या डुंगे टीमचे कॅप्टन नाणेफेक गमावलेल्या प्रथम फिल्डिंग क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. समोर एक बलाढ्य संघ आहे तो नंदकिशोर खारबाव बी. कमीत कमी 30-35 पर्यंत थांबवायचं आहे. हे जे आयोजन केलेलं आहे A1 क्वालिटीचं A1 दर्जाचं आयोजन केलेलं आहे. पॉवर शेलार 40+ या संघाने एक हाय क्वालिटीची टुर्नामेंट बघायला मिळते. काय सांगशील थोडक्यात या स्पर्धेविषयी? हां, निश्चितच चांगली स्पर्धा आहे. इथे खेळायला मजा येईल. आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक रोमांचकारी सामना बघायला मिळेल. नक्की नक्की. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे नंदकिशोर खारबाव बी टीमचे कॅप्टन नितीन चौधरी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेले आहेत. गावदेव चौथ्या डुंगे या संघाला मी आपणास घेऊन जातोय. कॉम बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू. दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेलार ललित शेळके आणि
प्रमोद माळी यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सो तुफान पिंपळा संघाने 53 धावा करून 54 धावांचं लक्ष ठेवलेले गावदेवी वेळी संघासमोर आणि एक आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. धनाजी, किशोर आणि मंगेश, खास करून मंगेशने चौकाराने आपलं खातं खोललेलं आहे. धनाजी खेळपट्टीवर 2 धावाने आहेत. किशोर शून्यावर बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर लागलेली 7 लॉस ऑफ 1 विकेट. किशोर मडवी इस बार राइट आर्म ओवर द विकेट. फ्लिक करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर अच्छी तरह से आई नहीं. मिड विकेट सीमा रेखा पर वहाँ बिल्कुल तैनात थे. 1 रन आता हुआ, 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 8 पर पहुंचा. हालांकि भरकस प्रयास किए जा रहे हैं बिल्कुल पहले ओवर में बल्लेबाजों को शांत रखने के. बहुत अच्छी गेंदबाजी किशोर मडवी की द्वारा. हालांकि मंगेश भरकस यहाँ पर जिम्मेदारी से खेल करते हुए. फिर से एक बार किशोर मडवी राइट आर्म ओवर द विकेट. सामने है धनाजी. नीचे रहती हुई गेंद सबमरीन गेंद थी. हालांकि बैट बहुत पहले घूम गई थी. पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन स्कोर बोर्ड पर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर लागलेले आहेत. स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळणार आहोत. नक्कीच वाकले सर, आपण स्वागत आणि सन्मान 2 मान्यवरांचा उरकून घ्यायचा आहे. तर आदरणीय सन्माननीय ललितदादा शेळके, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत शेलार, त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती आपण करूयात. दिनेश केशव भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ललितदादा शेळके यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. सन्माननीय आदरणीय ललितदादा शेळके यांचा सन्मान या मुख्य मंचावरून केला जातोय. तर यानंतर देखील एक तगडी लढत तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु इथे आलेल्या मान्यवरांचा शाही सन्मान होणं फार गरजेचं आहे. आणि पॉवर स्पोर्ट्स 40+ शेलारच्या वतीनं हे सगळे शाही सन्मान इथे संपन्न होत आहेत. तदनंतर ग्रामपंचायत सदस्य प्रमोददादा माळी त्यांचा शाही सन्मान या मंचावरून केला जातोय. आपण विनंती करूयात आदरणीय दिनेश केशव भोईर यांना, माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेलार, त्यांच्या शुभ हस्ते इथे आदरणीय प्रमोददादा माळी यांना सन्मानित केलं जाईल. यथोचित सन्मान या मंचावरून आदरणीय सन्माननीय प्रमोददादा माळी यांचा सन्मान. माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत शेलार त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय आदरणीय दिनेश केशव भोईर यांच्या वतीनं. धन्यवाद. सन्मान करण्याची विनंती आपण दिनेश दादा भोईर यांना विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट आदरणीय रविदादा सोनावणे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
रतिलाल गोलंदाजीसाठी 10 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 54 धावांचं मोठं लक्ष आहे. पायावर चेंडू आदळला होता. अपील ही पंचांकडे दाद मागितली होती गोलंदाजाने. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. दुसरी धाव होईल का? नाही, दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावचित. इशारा येतोय. आमचा साईनाथ दादा शर्यत जिंकला डोंबिवली आशियामध्ये. किंवा साईनाथ दादा शर्यत जिंकला. दरम्यान धनाजी थळे यांना सुवर्ण संधी असेल. चौकारांचे हॅट्रिक मारता तर 2000 रुपयांचं पारितोषिक विशाल भोईर आणि गणपती भोईर यांच्या मार्फत देण्यात येईल. हा चांगला फटका आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 13. गणपती भोईर स्वतः स्वराज्य कशेळी संघाचे आधारस्तंभ आहेत आणि कशेळी गावचे सन्मान्य शाखा प्रमुख आहेत. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आज नितुफान पिंपलास संघाच्या खेळाचा जर विचार केला तर प्रथम फलंदाजी चांगली झाली आणि त्यानंतर आता मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही चांगलं होताना दिसतंय. आमचं जावय बापू करता नरेतीचा धंदा. आमचं जावय बापू करता नरेतीचा धंदा. जावई बापू करता नरेतीचा धंदा. जावई बापू करता नरेतीचा धंदा. सुरेख फटका होता. इथं डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी 6 धाव एका धावेने समाधान मानलं नाही. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. 16 धावा धावफलकावर लागलेले. 2 षटकं संपलेले आहेत आणि 16 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा जर विचार केला तर अजूनही 38 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. सामना सुरू असताना फटाके वाजू नका प्लीज. विनंती असेल. स्वयंसेवक तसेच पॉवर शेलारचे प्रतिनिधी, सामना सुरू असताना आपण फटाके वाजू नका, कारण लक्ष विचलित होते गोलंदाजाचं, त्याचप्रमाणे फलंदाजाचंही लक्ष विचलित होते आणि एखाद बॅटला जर एज लागून गेली तर पंचांना खूप त्रास होत असतो. त्यासाठी आपण प्लीज कृपया मॅच सुरू असताना, सामना सुरू असताना फटाके वाजू नका. हे अतिशय महत्त्वाचं षटक आहे अल्पेश गायकवाड आणि ह्या षटकासाठी बघा घनश्याम भोईर त्या ठिकाणी स्वतः गोलंदाजी करताना, स्ट्रायकर गोलंदाज आपला इथे बनाला लावलेला आहे, स्ट्रायकर गोलंदाज गोलंदाजी करतोय. चला लगेच सुरुवात करायची आहे प्लीज. नितुफान पिंपलास संघ उशीर करू नका. यानंतरचा जो सामना आहे नंदकिशोर खरबाव बी, सन्मान्य उपाध्यक्ष योगेजी पाटील यांचा संघ, नितीन चौधरी स्वतः कॅप्टन होते आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. गौदेव चौटा डुंगे, विश्वनाथजी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा हा संघ. तर गोलंदाजीमध्ये घनश्याम गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्याला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
फ्लाईट दिली होती, मात्र बॅकफुटला गेले होते फलंदाज, जागा बनवली होती. चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरी दुहेरी धावाने नय्या पार होणार नाहीये. नय्या पार करायची असेल तर हवाई यात्रा करणं आवश्यक आहे. रिक्षा बसचा प्रवास राहिलेला नाहीये. हवाई सफर करावी लागेल. सुरेख सुरेख चेंडू. फ्लायटेड गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत घनश्याम भोईर, आणि त्यांचे जर चेंडू बघितले तर उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप त्रासदायक ठरत असतात. अंधराईस कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. काही रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही फलंदाजांची, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 19. 12वे खेळाडू खूप खुश आहेत, कारण त्यांना माहिती आहे न्यू तुफान पिंपळा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. उर्वरित 9 चेंडू आणि ज्ञानेश्वर कदम किती धावा हव्यात? 9 चेंडूमध्ये 35 धावा अजून करायचे आहेत. हो, ड्राईव्ह केलेला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव झालेली आहे. एकाच धावेवर दोन्ही फलंदाजांनी समाधान मानलेले. 8 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेले फलंदाज. चेंडूला लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टिरक्षक यष्टांच्या मागे चांगली कामगिरी करताना उमेश यष्टांच्या मागे अगदी यष्टांना चिपकून आहेत. चांगले यष्टिरक्षण करत आहेत. हा चेंडू चुकीचा होता, नक्कीच चुकीचा होता. इतके चेंडू टाकल्यानंतर पाहतोय आपण की कुठे ना कुठे घनश्याम भोईर यांची दिशा भरकटलेली आहे. दिशा आणि दशाही भरकटली. नो बॉलचा इशारा पंच महाजन सरांचा. 1+1 2 धावा आणि पुढील चेंडू फ्री. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू फ्री. धावसंख्या 22. दिल्ली बहुत दूर आहे. अजूनही 32 धावांची आवश्यकता. फिर से एक बार घनश्याम, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. यस, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. घनश्याम इस बार लेग स्टंप के बाहर गेंद थी. बिल्कुल फिर से एक बार अंपायर महाजन सर मुड़ते हुए वाइड का इशारा. बैक टू बैक 2 वाइड हमने इस ओवर में देखे. हालांकि बहुत अच्छी गेंदबाजी की थी पूरे ओवर में, लेकिन आखिर में दिशा यहाँ पर बदलते हुए घनश्याम उल्टॉस गेंद को ड्राइव किया है. हालांकि डीप एक्स्ट्रा कवर में जाती हुई गेंद. 1 रन आता हुआ, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 24 रन. और यहाँ पर हम देख सकते बैट्समैन आउट, रन आउट के रूप में. एवढ मला ज्याची मी त्यालाच हाणला. या तुझ्या का बोलल्याला आता मी मानला. एवढ मला ज्याची मी त्यालाच हाणला. तुझ्या का बोलल्याला आता मी मानला. शेजारची जी काळी मैन लागली डोलायला, रवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट, नवीन पोपट, नवीन पोपट हा. जवा नवीन पोपट हा. लागला मिठ मिठ बोलायला. प्रभाकर ओव्हर द विकेटने इथे गोलंदाजी करेल. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात आपण पाहतोय धावा करायच्या तब्बल 30 धावा, 6 चेंडू आणि मारायचे तब्बल 5 षटकार. गावदेवी वेहळे संघ कुठेही कॉम्पिटिशन मध्ये दिसलेला नाहीये या सामन्यामध्ये, ना गोलंदाजीमध्ये ना फलंदाजीमध्ये. प्रतिलाल पाटील 26 धावा केल्या. अफलातून
चेंडूला टर्न केलेलं आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. औपचारिकता राहिलेली आहे मी तर म्हणेन, कारण प्रयत्न होत नाही, मोठे फटके मारण्याचे प्रयत्न होत नाहीत. पाच चेंडू आणि 28 धावांची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू जातोय. उर्वरित 4 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. न्यू तुफान पिंपलास संघाचं मी तर म्हणेन तुफान गोंगावलेलं आहे रात्रीच्या या सत्रामध्ये, कारण समोरच्या संघाला अगदी 4ही मुंड्या चित केलेले, हाराकिरी पत्करलेले आहे गावदेवी वेळे संघाने. आणखी एक चांगला चेंडू. ही जी बॉलिंग लाईनअप आहे ना, ही बॉलिंग लाईनअप नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये अव्वल 5 संघांच्या बॉलिंग लाईनअपमध्ये गणली जाते. आणि या बॉलिंगच्या विरुद्ध भल्या भल्या संघांना नक्कीच संघांची दमछाक होत असते. 2 धावा आल्या. शेवटचे काही चेंडू शेष आहेत. मात्र न्यू तुफान पिंपलास संघाने अगदी दिमागदार विजय या ठिकाणी मी तर म्हणेन संपादन केलेलं आहे, कारण फक्त औपचारिकता राहिलेली आहे. शेवटचे 2 चेंडू आपल्या बोटांची कमाल या ठिकाणी दाखवली होती. चेंडू किंचितसा वळवला होता, पूल केला होता, चांगला फटका होता फलंदाजाचा. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. गावदेवी वेळे वर्सेस न्यू तुफान पिंपलास एकतर्फी सामना आपण बघितला आणि अशा प्रकारे विजय संपादन करतो या ठिकाणी न्यू तुफान पिंपलास संघ. हार्दिक अभिनंदन न्यू तुफान पिंपलास आणि हार्ड लक. जय गावदेवी वेहळे.